ठरला तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य आता सुरेशच्या वस्तीपर्यंत पोहोचलेला असतो. अर्जुनचा व्हिडिओ कॉल तर सुरूच असतो. आता सुरेश कुठे आहे हे तिथे असणाऱ्या काही माणसांना चैतन्य विचारतो की सुरेश कदम कुठे राहतात माहीत आहे का तुम्हाला? तर ती माणसं म्हणतात की हो, इथे जे 2 कॉन्स्टेबल उभे आहेत ना, ते सुरेश कदमच घर आहे. तर आता चैतन्य पाहतो तर तिथे पोलिसांचा पहारा असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन, सुरेश कदमच्या घराबाहेर 2 कॉन्स्टेबल आहेत. पोलिसांचा पहारा आहे. अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही, तू तिथे जायचं आहे आणि मला फक्त सुरेश कदम कोण आहे हे दाखवायचं आहे. तो कोण आहे हे मला चांगलंच माहीत आहे, परंतु तुला माहीत नाहीये, त्यामुळे तू फक्त त्याला दाखवायचं आहे. तो त्याचा मित्र म्हणून तिथे जायचा आहे. तुझ्या तिथे मला फक्त बघू दे, तो कोण आहे. अर्जुन काही ऐकायला तयार नसतो. चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे असं म्हणत आता चैतन्य व्हिडिओ कॉल चालू ठेवतच कॉन्स्टेबल पर्यंत जातो आणि त्यांना म्हणतो, सुरेश कदम यांचं हेच खरं आहे ना? तर ते म्हणतात की हो. तर आता चैतन्य त्यांना म्हणतो की मी सुरेश कदमचा मित्र, मला जरा माझ्या मित्राशी बोलायचं आहे. तर कॉन्स्टेबल म्हणतात, नाही, तुम्ही नाही भेटू शकत. चैतन्य म्हणतो, माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे प्लीज मला भेटू द्या. कॉन्स्टेबल म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते आमच्या समोरच बोलावं लागेल. चैतन्य म्हणतो, बरं काही हरकत नाही असं म्हणत आता चैतन्य तिथे बोलायलाही तयार होतो आणि म्हणून कॉन्स्टेबल सुरेश कदम यांना बाहेर बोलावून घेतात. आता सुरेश कदम बाहेर येताच कॉन्स्टेबल म्हणतात, तुमचे मित्र तुम्हाला भेटायला आले आहेत. आता इथे व्हिडिओ कॉल सुरू असतो. सुरेश कदम बाहेर येताच अर्जुन त्यांना पाहतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की ही तीच व्यक्ती आहे जी व्यक्ती वात्सल्य आश्रमात सोनल काका म्हणून आलेली असते. तर आता ते तर चैतन्याला ओळखत नसतात आणि म्हणूनच ते चैतन्याला विचारतात की कोण आहात तुम्ही? तर त्यावेळी चैतन्य म्हणतो, तुम्ही कोण आहात? त्यावेळी ते म्हणतात, मी तर सुरेश कदम. तर चैतन्य म्हणतो, सॉरी, मला सुरेश नांगरे पाहिजे होता, सॉरी, माझाच काहीतरी गैरसमज झाला असं म्हणत चैतन्य तिथून निघालेला असतो, कारण अर्जुनने कॉल कट केलेला असतो आणि त्याच वेळी चैतन्याला कळालेलं असतं की अर्जुनला सत्य कळालंय. आता चैतन्य तिथून गाडीच्या दिशेने येत असतो. इथे मात्र अर्जुनचा पारा खूप चढलेला असतो, कारण अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की ही तीच व्यक्ती आहे की जिने सायलीला या सगळ्यामध्ये अडकवलेला आहे. तर आता चैतन्यला अर्जुनचा फोन आलेला असतो. चैतन्य म्हणतो, बोल. तर अर्जुन म्हणतो, आता तुला एक मोठं काम करायचं आहे. चैतन्य म्हणतो, आता काय करायचं आहे? अर्जुन म्हणतो, भांडण. आता तुला त्या दोन्ही कॉन्स्टेबलला त्यांना डिस्ट्रॅक्ट करायचं आहे, त्यांची नजर चुकवायची आहे आणि त्यासाठीच आता तुला भांडण करावं लागेल. चैतन्य म्हणतो, भांडण नाही, सॉरी, मी नाही करू शकत भांडण. अर्जुन म्हणतो, तुला करावं लागेल, जमवावं लागेल, दुसरा कुठलाच पर्याय नाही. आता अर्जुनच्या शब्दापुढे चैतन्याच काही चालत नसतं. चैतन्य म्हणतो, देवा वाचवा. आणि आता चैतन्याला काय करावं, कसं भांडावं काहीच कळत नसतं, परंतु सायली वहिनीसाठी एवढी मात्र रिस्क घ्यायला चैतन्य ही तयार असतो. आता ज्या माणसांना चैतन्याने विचारलेलं असतं की सुरेश कदम कुठे राहतात, त्याच माणसांना चैतन्य जाता जाता धक्का देतो आणि मागे वळून म्हणतो, हे तुम्हाला बळघून चालता येत नाही का? एवढा मोठा धक्का दिलास तू मला तर? यावेळी तो म्हणतो, अरे मी नाही धक्का दिलाय, तूच तर धक्का दिलायस. चैतन्य म्हणतो, तू मला बोलतोयस का? आता तर मी तुझं नाव पोलिसांना सांगणारच. आणि आता दोन्ही कॉन्स्टेबल तिथे असतातच. चैतन्य मोठमोठ्याने वाद घालायला सुरू करतो. तसे कॉन्स्टेबल त्या ठिकाणी येतात आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याचवेळी ती संधी साधत अर्जुन सुरेश कदम यांच्या घराजवळ आलेला असतो. दरवाजा ठोठावतो. सुरेश कदम दरवाजा उघडतात. अर्जुन सुरेश कदम यांचं तोंड बंद करत
घराच दरवाजा बंद करत त्यांच्या घरात केलेला असतो. अर्जुन आता त्यांना म्हणतो, आवाज काढायचा नाही, कारण इथे तुम्हाला वाचवायला आता कोणी येणार नाही. असं म्हणत अर्जुनने आता सुरेश कदम यांची शाळाच घ्यायची ठरवलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली जेलमध्ये शांत बसून सायलीला जुने सर्व क्षण आठवत असतात. मानसी आणि आश्रमातील सगळ्याच मुली ट्रीपसाठी जाणं, त्यांचा तो उत्साह आणि नंतर जे काही घडलं ते आता चैतन्याला आलेला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन, कारण इन्स्पेक्टर सावंत यांना मधुभाऊ यांनी फोन केलेला असतो आणि जे काही प्रकार घडलेत ते सगळे काही त्यांनी सांगितलेले असतात. आणि त्यावेळी मात्र सायलीला धक्का बसतो. सायली पुढे काही हालचाल करणार, परंतु त्याचवेळी इन्स्पेक्टर निकम आणि त्यांची टीम आता सुभेदारांच्या घरी पोहोचलेली असते आणि म्हणालेले असतात की सायली सुभेदार यांच्यावर वात्सल्य आश्रमातील अल्पवयीन मुलींचं रॅपिंग केल्याबद्दल, त्यांची तस्करी केल्याबद्दलचा खूप मोठा गुन्हा टाकण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर त्यांना फॉक्सच्या कायद्याखाली अटक केली जात आहे. आणि त्यावेळी सायलीच्या हातात वेड्या ठोकत इन्स्पेक्टर निकम आणि त्यांची टीम सायलीला फरफटत जेलमध्ये घेऊन येतात. ते सर्व क्षण सायलीला आठवताच सायलीला खूप त्रास होत असतो. आतापर्यंत सायलीने कधीच कोणाला त्रास दिलेला नसतो, परंतु आता मात्र सायलीला होणारा त्रास, सायलीला या सगळ्या गोष्टीची जाणीवही नसते की नक्की काय सुरू आहे. आणि त्यावेळी मीडियाने विचारलेले ते उलटसुलट प्रश्न, वात्सल्य आश्रमाचा तुम्ही असा वापर केलात का? तुम्ही सुद्धा आई होणार आहात आणि तरीसुद्धा तुम्ही लहान मुलींच्या आयुष्याशी खेळलात. या सगळ्यामध्ये मधुभाऊ सुद्धा सामील होते का? तुम्ही तर आई या शब्दाला काळिंबा फासला आहात, असं म्हणत सर्वच जण प्रश्न विचारत असतात. सायलीकडे मात्र कुठल्याच प्रश्नाची उत्तर नसतात, कारण सायलीने हे काही केलेलंच नसतं. तर त्यानंतर ज्यावेळी पोलिसांच्या गाडीत सायलीला बसवलं जातं त्यावेळी अर्जुन सायलीला आधार देत असतो. बायको, तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, मी तुला काहीही होऊ देणार नाही. सायलीला या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप त्रास होऊ लागतो. अगोदरच असणारी 2 जीवांची सायली आता या सगळ्या तिची खुसमट होत असते. सायली आवाज देत म्हणते, ताई पाणी द्या, ताई मला प्लीज पाणी द्या. आणि तिथे सायलीला मिळालेल्या कॉन्स्टेबलही खरंच खूप चांगले असतात. त्या सायलीला म्हणतात, सायली बाळा काय होते तुला? सायलीला सावरतात आणि साळवे यांना आवाज देत म्हणतात, साळवे प्लीज लवकर पाणी घेऊन या. आणि सायलीला शांत बसवतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताईंनी अजूनही गणपती बाप्पांना पाण्यातून बाहेर काढलेलं नसतं, तर आता पाण्याचा गणपती बाप्पांवर अभिषेक करत असतात. प्रतिमा आत्या हात सोडून देवासमोर एवढीच प्रार्थना करत असतात की माझ्या लेकीला लवकरात लवकर या सगळ्यातून वाचव, घसा साफ करणे. तर इकडे कल्पनाताई अभिषेक करत असताना त्यांच्या हातातून तांब्या आणि पळी खाली पडते. तर त्यावेळी प्रतिमा हत्याती लगेच उचलून ठेवतात, परंतु कल्पनाताई मात्र घाबरून गेलेले असतात. कल्पनाताई लगेच प्रतापराव, अस्मिता, अश्विन या सर्वांनाच आवाज देतात. अस्मिता म्हणते, मम्मा काय झालंय? अस्मिता म्हणू लागते, अरे आत्ताच माझ्या हातातून पळी आणि तांब्या खाली पडलाय. अहो सायलीला माझ्या काही होणार तर नाही ना? माझी सायली सुखरूप तर असेल ना? हा कसला संकेत आहे? तर अश्विन समजावत म्हणतो, मम्मा अगं संकेत वगैरे असं काही नसतं. तर अस्मिता म्हणते, पण काळजी करायची काही जाणार आहे का? काळजी ही तर लागणारच आहे ना, कारण सायली आज ज्या अवस्थेत आहे आणि ज्या अवस्थेत तिला हे सगळं काही सहन करावं लागतंय, या सगळ्याचा विचारही करवत नाहीये. सायलीची काळजी वाटते, सर्वांना सायलीची काळजी वाटत असते. सर्वजण देवी आई समोर हात सोडत सायलीसाठी प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे अर्जुन आता सुरेश कदम यांच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो, बोल, हे सगळं काही तुला कोणी करायला सांगितलंय?
हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून करतोयस? तू हे कोणासाठी करतोयस? मला पटकन सांग तर. त्यावेळी सुरेश कदम म्हणतो की हे सगळं काही तुमच्या बायकोच्या सांगण्यावरून करतोय. मी तर तुमच्या बायकोसाठीच काम करतोय, पण तुमच्या बायकोने तर माझे पैसेच दिले नाहीयेत आणि आता पैसे द्यायला नकार देते. आता मात्र अर्जुन दुसरं कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो, खोट बोलतोयस का? माझी बायको आणि असं काहीतरी. तर सुरेश कदम म्हणतो की हो, तुम्हाला माहीत नाहीये. अहो, पैसे मिळवण्यासाठी हे सगळं काही तुमच्या बायकोनेच सर्किट चालवलं होतं. मी फक्त तिच्यासाठी काम करत होतो. आता मात्र अर्जुन खूप चिडतो आणि सुरेश कदम यांना असा काय धुधू होतो की आता मात्र सुरेश कदम खरं बोलतील असं अर्जुनला वाटत असतं. परंतु सुरेश कदम इतका मार खाऊनही काही खरं बोलायला तयार नसतो. सुरेश कदम म्हणतो, अहो, मी खरंच सांगतोय. मी तुम्हाला फोटो दाखवतो, म्हणजे तुमचा विश्वास बसेल असं म्हणत सुरेश कदम सायलीच्या आणि त्याच्या भेटीचे फोटो दाखवतो आणि म्हणू लागतो, हे बघा, तुमची बायको मला भेटायला यायची आणि तीच तर मला हे सगळं काही करायला सांगायची. तिच्या सांगण्यावरूनच तर मी केलं आहे. आता अर्जुन पुन्हा एक कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो, हे फोटो तू मला दाखवलेस आणि मलाच सांगतोयस? अरे, मला माहीत आहे माझी बायको असं काही करणार नाही, त्यामुळे आता तर तुला मी सोडणारच नाही. बोल, तू हे कोणासाठी काम करतोयस? परंतु शेवटपर्यंत सुरेश कदम सायलीचंच नाव सांगत असतो. आता मात्र अर्जुनकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. अर्जुन ते फोटो घेतो आणि तिथून निघालेला असतो. आता अर्जुन खुनाहूनच चैतन्याला काम झालंय असं सांगतो, तर चैतन्य इकडे भांडत म्हणतो की माझं पॉकेट कुठे गेले? मला नाही माहीत, या लोकांनीच घेतलं आहे. तर त्यावेळी सर्वजण इकडे तिकडे शोधू लागतात. चैतन्य लगेच खाली पडलेलं पॉकेट घेतो आणि म्हणू लागतो, सॉरी, माझं ऑलेट इथेच पडलं होतं, सॉरी असं म्हणत आता चैतन्य ते ऑलेट उचलतो, सगळ्यांची माफी मागतो आणि तिथून निघालेला असतो. तर सुरेश कदम मोठमोठ्याने दरवाजा वाजवत असतात आणि त्यावेळी कॉन्स्टेबल त्या ठिकाणी येतात आणि दरवाजा उघडतात. सुरेश कदम विचारतो की कुठे गेला होता तुम्ही? कॉन्स्टेबल म्हणतात, आम्ही तर इथेच आहोत. तर आता सुरेश कदम म्हणतो, इथेच आहो, अर्जुन सुभेदार आला होता, त्याने मला खूप मारलंय. तर त्यावेळी कॉन्स्टेबल म्हणतात, काही काय बोलतोयस रे? आम्ही तर इथेच आहोत, कोणी आलं नाही, उगाच काहीतरी बोल नकोस आत असं म्हणत सुरेश कदम यांचं काहीही बोलणं ऐकून घेत नाही. तर आता सुरेश कदम आतमध्ये जातात आणि लगेच आपल्या दुसऱ्या मोबाईलवरून सचिनला फोन करतात आणि म्हणू लागतात, सचिन सर, अहो, इथे अर्जुन सुभेदार आला होता. आता मात्र दुसरीकडे अर्जुन सुरेशने दिलेले फोटो चैतन्याला दाखवतो आणि म्हणू लागतो, हे बघ, त्या सुरेशने मला हे फोटो दिलेत आणि म्हणाला की तुमची बायको मला भेटायला यायची आणि हे काम तर मी तिच्यासाठीच करत होतो. तर चैतन्य म्हणतो, हॉट रबीश, हे फोटो तर खोटे आहेत, हे सगळं काही खोटा आणि बनाव केलेला आहे. तर अर्जुन म्हणतो, हे मलाही माहीत आहे आणि हेच फोटो त्या सुरेश कदमने इन्स्पेक्टर निकम यांना दाखवलेत आणि अजूनपर्यंत कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाहीये, म्हणजे हे फोटो अगदी परफेक्टली बनवले गेले आहेत. पण आता प्रश्न हा आहे, सुरेश कदम नक्की कोणासाठी काम करतोय? परंतु ज्या व्यक्तीसाठी तो काम करतोय ती व्यक्ती साधी सुधी नाहीये. तर आता चैतन्य अर्जुनला विचारतो की सुरेश कदमने नक्की कोणासाठी काम करतोय हे सांगितलं आहे का? तर अर्जुन म्हणतो, नाही, कितीही काही केलं तरी सुद्धा तो तोंड उघडायला मात्र तयार नाही आणि त्यामुळेच तो नक्की कोणासाठी काम करतोय याचं नावच कळालं नाही. अजून तर त्याच वेळी अर्जुनला फोन आलेला असतो. आता अर्जुनला जेलमधून फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, हॅलो. तर त्यावेळी त्या कॉन्स्टेबल म्हणतात, मी लेडी जेलमधून बोलते आहे. सायली सुभेदार यांची तब्येत अचानकच बिघडली आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथे याल का? अर्जुन म्हणतो, हो, मी आलो असं म्हणत
अर्जुन घाबरतच आता तिथे जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे आता प्रिया संधीचा फायदा घेत सचिनला फोन करते. तर त्यावेळी सचिन प्रियाला म्हणतो, प्रिया अगं, त्या लेडी कॉन्स्टेबलचा फोन तिच्यापेक्षा जास्त तूच वापरतेस. तर प्रिया म्हणते, कामाचं बोला, बाकी मला काही माहीत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणी येण्याअगोदर मला तिचा फोन परत द्यायचा आहे. तर नागराज प्रियाला म्हणतो की त्या सुरेशचा कॉल आला होता. तो सांगत होता की अर्जुन त्याच्या घरापर्यंत पोहोचला. मला तरी असं वाटत की त्या इन्स्पेक्टर सावंतनेच अर्जुनला मदत केली असणार. अर्जुन त्याच्या घरात गेला आणि घातलाय म्हणे. आता मात्र हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. प्रिया घाबरतच म्हणते, काय काय सांगताय? काय? तर सचिन म्हणतो, हो, अर्जुनने त्याला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला की या सगळ्या मागे नक्की कोण आहे. हे सगळं काही कोणी घडवून आणलं आहे. प्रिया घाबरताच सचिनला म्हणते, मग तो सुरेश काय म्हणाला? त्याने आपलं नाव तर घेतलं नाही ना? तर सचिन म्हणतो, नाही, असं काहीही घडलेलं नाहीये, कारण आपण त्याच्या घशात इतके पैसे कोंबले आहेत, त्यामुळे त्याने तोंड उघडलंच नाही. तर प्रिया म्हणते, नशीब माझं पण होत. तुम्ही सगळ्यांनी अर्जुनवर लक्ष ठेवा. तो अर्जुन कधीही काही करू शकतो. आणि अरे सचिन, तू तर म्हणाला होतास ना की एकदा का त्या सुरेशने पोलिसांना स्टेटमेंट दिलं की तो अंडरग्राऊंड होईल, मग त्याचं काय झालं? तर सचिन म्हणतो, हो, मी तसं त्याला सांगितलं होतं, परंतु तो गायब होण्याअगोदरच अर्जुनने त्याला गाठलं. अर्जुन कंप्लीट विथडला आहे. तो कुठल्याही क्षणी कोणतीही रिस्क घेऊ शकतो, कारण एवढा पोलीस बंदोबस्त असून सुद्धा त्याने सुरेशच्या घरात जाण्याची रिस्क घेतली. एक गोष्ट मात्र नक्की की त्याच्या हाती काहीच लागलेलं नाही. चांगला सैरबैर झालाय तो. तर त्यावेळी राकेश म्हणतो, अरे पण तो सुरेश खरंच छान ॲक्टिंग करतो आणि म्हणूनच त्याने आपण बनवलेले ते फोटो अर्जुनला दाखवले आणि ते फोटो पाहून अर्जुनच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकली असणार. आता प्रिया कौतुक करत म्हणते, काही म्हणा हा, परंतु सायली आणि त्या सुरेशचे फोटो म्हणजे मास्टर स्ट्रोक होता. खरंच एकापेक्षा एक फोटो आहेत. ते नागराज काका, तुम्ही छान प्लॅन घडवून आणलात, त्यासाठी थँक्यू बरं का. असं म्हणत प्रिया नागराजचे आभार मानते. तुम्हाला जर हे आयत्यावेळी सुचलं नसतं ना, तर हे सायलीवरचे आरोप सिद्ध करणं खूप कठीण झालं असतं. परंतु आता तुम्ही जे फोटो तयार केलेत त्यावरून आता सगळ्यांना पटलं असणार की हो, सायली सुरेशला त्या जागेवर भेटायला जायची. नागराज म्हणतो, खरं तर ती दादाच्या मालकीची जागा आहे. ती जागा मला हवी होती, पण दादाने मला दिली नाही. पण आता मात्र त्या जागेचा मला योग्य उपयोग करता आला. तुम्ही ज्यावेळी हा प्लॅन डिस्कस करत होता त्यावेळीच मला सुचलं होतं की हीच जागा योग्य आहे, ज्या जागेवरून आपण सायलीला अडकवू शकतो आणि त्यामुळे सायलीवरचे हे आरोप सिद्धही होऊ शकतात. मी त्या जागेवर अधूनमधून जायचो आणि म्हणूनच त्या जागेची माझ्याकडे डुप्लिकेट किल्ली होती आणि तोच तर आपल्यासाठी बोनस ठरला. तर प्रिया, सचिन सर्वजण खुश असतात. सचिन म्हणू लागतो, बिचारी सायली कधीच या जागेवर गेली नव्हती, कधीच तिने ती जागा पाहिलीही नव्हती आणि तरीसुद्धा हे सगळं बिल आता तिच्यावरच फाडलं जातंय. तर राकेश म्हणतो, नाही, पण खरंच खूप बरं चाललंय. जर प्रॉपर्टी पेपरवर तिने सही केली नसती तर हे सगळं काही घडलंच नसतं. कसं आहे ना, लायकी नसताना फुकट अशी मिळालेली बापाची प्रॉपर्टी, मग असे हे सगळे प्रॉब्लेम मागे लागणारच ना. तर आता राकेशचा हा आनंद पाहताच नागराज राकेशला म्हणतो, सायली तुरुंगात गेल्यापासून तुला फार गुदगुल्या होतायत रे. राकेश म्हणतो, होणारच ना, मला तर खूप आनंदच झाला आहे. आणि पप्पा, त्या सायली अर्जुनने मिळून तुम्हाला जेलमध्ये टाकलं ही गोष्ट मात्र तुम्ही विसरू नका. तर प्रिया म्हणते, एक मिनिट, परंतु इथे पोलीस स्टेशनला जो निनावी फोन आला होता त्या जागेबद्दल, त्यासाठी तुम्ही कोणाला घेतलं होतं? तर त्यावेळी सचिन म्हणतो, तुझ्यासाठी
जे काम करते ना लेडी कॉन्स्टेबल, तिच्याच नव्याला आपण खबरी बनवलं होतं, तिचे पैसे डबल केलेत आणि तिचा नवरा लगेच या कामाला लागला. तर प्रिया खुश होत म्हणते, अरे वाह कमला आहे, हा अशीच आपली टीम मोठी मोठी होत राहू देत. आता ते अर्जुन सायली फक्त चिखलात असणार आहेत आपल्यासोबत. त्यांनी जे जे काही केले ना त्या सगळ्याच तर त्यांना आता मिळणार आहे. आता अर्जुन सायली तडफडत असतील, आपल्याकडे दयेची भीक मागतील, पण आपण फक्त हसत राहायचं असं म्हणत प्रिया, सचिन, राकेश, नागराज सगळेच जण या गोष्टीचा आनंद व्यक्त करत असतात. ते सगळेच जण खूप खुश असतात. तर आता प्रिया सगळ्यांच्या नकळतच पुन्हा एकदा कॉन्स्टेबल मॅडमचा मोबाईल त्यांना देऊन टाकते. तर दुसरीकडे सायलीला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर सायलीला चेक करतात आणि त्यानंतर कॉन्स्टेबल आशाताई यांना म्हणतात, आशाताई आता सायली यांना जरा नारळ पाणी आणून द्या, त्यांची तब्येत खूप नाजूक आहे. या अवस्थेत त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर त्याच वेळी अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो. अर्जुन म्हणतो, डॉक्टर कशी आहे सायली? ती आता ठीक आहे ना? आपण तिला हॉस्पिटलला शिफ्ट करूयात का? तर डॉक्टर म्हणतात, नाही, त्याची काहीही गरज नाही. अर्जुन म्हणतो, मी तिचा नवरा आहे, वकील सुद्धा आहे. हो, तर मी स्पेशल परमिशन काढतो. तर आता डॉक्टर मॅडम म्हणतात, अहो मी तुम्हाला ओळखते, परंतु तुम्ही काळजी करू नका. आता सायली मॅडम खरंच ठीक आहेत. खरं तर त्यांचा बीपी लो झाला होता आणि त्यांना श्वासही लागला होता, परंतु आता काळजी करू नका. तर अर्जुन डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, पण आता ते ठीक आहे ना? तर सायली म्हणते, हो आता मी ठीक आहे, मला हॉस्पिटलला वगैरे प्लीज नेऊ नका, मी अगदी ठीक आहे. अर्जुन डॉक्टरांची परमिशन काढत म्हणतो, डॉक्टर मी थोडा वेळ तिच्याशी बोलू शकतो का? तर त्यावेळी आता डॉक्टर जेलर मॅडमना म्हणतात, जेलर मॅडम कैद्यासोबत त्यांच्या नव्याला थोडा वेळ बोलू देत, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तर आता जेलर मॅडम परवानगी देतात. आता जेलर मॅडम आशाताईंना म्हणतात, कॉन्स्टेबल आशा तुम्ही इथेच थांबा. त्या म्हणतात, हो काही हरकत नाही. आता डॉक्टर आणि जेलर मॅडम तिथून निघून जातात. कॉन्स्टेबल आशाताई तिथेच असतात. तर अर्जुन सायलीला भेटण्यासाठी आता सेलमध्ये येतो. अर्जुन सायलीच्या बाजूला बसतो. सायली फक्त अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन सायलीचा हात हातात घेतो. आता हात सायलीसाठी सगळ्यात मोठा आधार असतो. सायलीला माहीत असतं की अर्जुन आपल्याला या सगळ्यातून नक्कीच वाचवणार, आपला नवरा आपल्याला यातून बाहेर काढणार. तर तोच विश्वास सायली घेऊन आतापर्यंत जेलमध्ये शांत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण काळजीत असतात आणि त्याचवेळी कुसुमताईंचा फोन आलेला असतो. कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ आम्हाला खरंच खूप भीती वाटते, काय सुरू आहे काहीच कळत नाही. इन्स्पेक्टर निकम नावाचे इथे पोलीस आले होते आणि त्यांनी आम्हाला खूप सारे प्रश्न विचारलेत. त्यानंतर इथली सगळी रजिस्टर चेक केलीत आणि रजिस्टर आणि काही कागदपत्र ते घेऊन गेलेत. आम्हाला खरंच खूप भीती वाटते. मला तर काहीच सुचत नाहीये की काय करावं. काका म्हणतात, हो ना मधुभाऊ, आम्हाला काहीच कळत नाहीये काय चालू आहे नक्की हे सगळं काही. मधुभाऊ म्हणतात, तुम्ही जरा शांत व्हा. इथे सुद्धा आमची परिस्थिती काही वेगळी नाहीये, तीच परिस्थिती आहे. कुसुमताई काळजीनेच मधुभाऊंना विचारतात, मधुभाऊ अर्जुन सर आता काय करणार आहेत, म्हणजे पुढे ते नेमकं काय करणार आहेत? मधुभाऊ म्हणतात, कुसुम या संदर्भात माझं जावई बापूंशी अजून काहीही बोलणं झालेलं नाहीये, त्यामुळे मलाही काही माहीत नाहीये. तर त्यावेळी आता छोटीशी गौरी आवाज देत म्हणते, कुसुमताई मला सायली ताईशी बोलायचं आहे, मला सायली ताईला भेटायचं आहे. तर कुसुमताई गौरीला समजावत म्हणतात, गौरी बाळा सायली ताई फोनवर नाहीये. तर गौरी म्हणते, मग सायली ताईला इथे घेऊन यायला सांग ना. आता मात्र कुसुमताईंना काय बोलावं काहीच कळत नसतं. तर मधुभाऊ कुसुमताईंना म्हणतात, कुसुम अगत तू गौरीला समजाव ना, तिला म्हण
की काही दिवसातच सायली तुला भेटायला येईल आश्रमात. काही दिवसांसाठी त्या बाहेर गेली आहे. महत्वाचं काम आहे, ते झाल्यानंतर ती येईल. कुसुमताई म्हणतात, पण मधुभाऊ, अहो सायली शिवाय गौरी राहणं खरंच अशक्य आहे, अवघड आहे ही गोष्ट. तर त्यावेळी मधुभाऊ म्हणतात, ते तर आहेच, परंतु आता आपल्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही, त्यामुळे तू तिला समजाव, तुझं ती नक्कीच ऐकेल. कुसुमताई म्हणतात, हो मधुभाऊ, मी प्रयत्न करते. कुसुमताई मधुभाऊंना म्हणतात, मधुभाऊ तुम्ही स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या आणि तुमची तब्येत सावरा. आता सगळ्यात जास्त गरज सायलीला तुमची आहे. मधुभाऊ म्हणतात, माझ्या साहू बाळाला आता जर माझी गरज मिळाली असती, माझी गरज लागली असती, तर मला अजून काय हवं होतं. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आणि हो मी फोन ठेवतोय, पण अधूनमधून फोन करत जा असं म्हणत मधुभाऊ फोन ठेवतात. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं अर्जुन सायलीची काळजी करत तिला विचारतो, तू कशी आहेस, ठीक आहेस ना? तर सायली म्हणते, हो मी बरी आहे. आता तुम्ही नका काळजी करू. 7व्या महिन्यात थोडाफार त्रास होतो, तसा त्रास होतोय, बाकी काही नाही. आणि तो तेवढ्या पुरताच होता, बाकी काही नाही. परंतु आता अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. अर्जुन सायलीची माफी मागत म्हणतो, आय एम रिअली सॉरी. बायको, या क्षणाला तुझा नवरा मरून तुझ्या या अवस्थेत मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तर सायली म्हणते, तुम्ही या सगळ्याचा त्रास करून का घेताय? तुम्ही सगळं काही माझ्यासाठी करताय, तुमचे प्रयत्न मी पाहते, आणि हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून करतंय हे आपल्याला कळत नाहीये का? आपल्याला सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे, परंतु या सगळ्याला आपण दोघांनी मिळून सामोर जायचं आहे. ही लढाई आपल्या दोघांची आहे. सायली अर्जुनला म्हणते, बरं मला एक सांगा, ही खोटी तक्रार नक्की कोणी केली होती हे काही कळलं आहे का? तर अर्जुन म्हणतो, तू या सगळ्यात पडू नकोस, तू स्वतःची काळजी घे, फक्त मी आहे ना, मी सगळं काही बघतो. तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, अहो डोक्यात इतक्या सगळ्या प्रश्नांचा गुंता झालाय, मी आराम तरी कशी करणार? मला कळायलाच हवं की हे सगळं काही कोणी केलं, हे कोणाचं कारस्थान आहे. त्यामुळे प्लीज मला सांगा ना, तुम्हाला काही कळलंय का? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो की नाही, मला अजूनपर्यंत काही कळालं नाही, परंतु एक गोष्ट मात्र कळाली की सोनल आणि सुरेश पोलिसांना एका ठिकाणी सापडलेत. तर सायली म्हणते, सापडलेत म्हणजे सुरेश काका तर सोनलला घरी घेऊन गेले होतेत ना? तर अर्जुन म्हणतो, नाही, सुरेश हा सोनलचा काकाच नाहीये, ते सगळे पेपर फेक होते. तो सुरेश खोटा काका म्हणूनच आश्रमात आला होता आणि त्याने आपली दिशाभूल केली आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सर्वजण अर्जुनच्या फोनची वाट पाहत असतात, परंतु अजूनपर्यंत अर्जुनचा फोन आलेला नसतो. कल्पना ताई म्हणतात, अर्जुनचा अजूनपर्यंत फोन कसा नाही आलाय? नाहीतर आपण एक काम करूयात का, आपणच आता जेलमध्ये पोलीस स्टेशनला जाऊया आणि बघूयात की नक्की काय चालू आहे, काय घडलं आहे, आपली सायली कशी आहे. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना आता आपली सायली पोलीस स्टेशनला नसणार आहे. तुला आठवते ना की चैतन्य काय म्हणाला आहे, अशा गुन्ह्याखाली ज्यावेळी अटक होते त्यावेळी पोलीस कस्टडी नाही तर थेट मोठ्या जेलमध्ये घेऊन जातात. आता सर्वांना सायलीची काळजी वाटत असते. प्रतिमा आत्या अश्विनला म्हणतात, अश्विन तू आता अर्जुनला फोन कर, खूप उशीर झालाय, अर्जुनचा फोनही आला नाहीये. आता अश्विन अर्जुनला फोन करतो, परंतु अर्जुन काही फोन उचलत नसतो. तर आता कल्पनाताई घाबरतात आणि म्हणू लागतात, म्हणजे नक्कीच काहीतरी भयंकर घडलं असणार. सायली 2 जीवांची आहे, या गोष्टीचा सुद्धा तिथे कोणी विचार करत नसेल. आता सर्वजण सायलीच्या विचारात असतात आणि त्याच वेळी सचिनची एंट्री झालेली असते. सचिन सुभेदारांच्या घराजवळ आलेला असतो आणि आवाज देत म्हणतो, हॅलो, येऊ का? आता मात्र सर्वजण सचिनला पाहतात आणि सगळ्यांनाच खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे
अर्जुन सायलीला समजावतो आणि म्हणू लागतो, पण तू या सगळ्याचा विचार करू नकोस, तू काळजी करू नकोस. इन्स्पेक्टर सावंत म्हणाले आहेत की सोनल आता ठीक आहे. पण आता मात्र सायली अर्जुनला विचारते, पण तर अर्जुन म्हणतो, पण हेच किती आता ठीक आहे, हेच मला तुला सांगायचं होतं. आता अर्जुन काहीतरी लपवतोय हे सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते, प्लीज मला खरं सांगा. अर्जुन म्हणतो, मी खरंच सांगतोय, ती आता ठीक आहे. तर सायली म्हणते, तुम्हाला शपथ आहे आपल्या बाळाची. आता मात्र अर्जुनला सत्य सांगावंच लागतं. अर्जुन सायलीला म्हणतो, सोनल ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणी सोनलवर अत्याचार झाले होते. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संपूर्ण सुभेदार कुटुंब सायलीला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेलं असतं. त्यावेळी अस्मिता प्रियाला म्हणते, जेल हीच तुझी खरी जागा आहे. तर प्रिया म्हणते, मग हाच नियम सायलीला सुद्धा लावून दाखवा ना. तर त्यावेळी मात्र पूर्णाजी चिडतात आणि म्हणू लागतात, सायली निर्दोष आहे आणि आम्ही संपूर्ण एकजोटीने सायलीसोबत आहोत. तर प्रिया म्हणते, पण तिचा गुन्हा तर माझ्यापेक्षा मोठा आहे. पूर्णाची म्हणतात, गुन्हा लावला गेला आहे, पण सायलीने कोणताही गुन्हा केला नाहीये हे आम्हा सगळ्यांना चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. आता पूर्णाजींच्या हातात अर्जुन आणि चैतन्याचा हात, तर मधुभाऊंच्या हातात अश्विनचा हात, अस्मिताचा हात, त्यानंतर प्रतापराव, कल्पनाताई आणि प्रतिमाहत्या सगळेजण एकजुटीने एकसाखळी करत प्रियाच्या समोर ठामपणे उभे असतात. आता मात्र प्रिया पूर्णपणे बिथरून गेलेली असते. तिची ही 5 जणांची एकजूट आणि ही इथे असणारी एवढी मोठी टीम याच्यापुढे प्रियाचा काही निभाव लागणार नाही हे प्रियाला चांगलंच माहीत असतं. आता सायली प्रियाला या गोष्टीची जाणीव करून देत म्हणते, प्रिया आमच्यातली एकही भक्कम आहे, त्यामुळे तू आमच्यावर आता कुठलाच आरोप करू शकत नाहीस किंवा आमचा कुठलाच छळ करू शकत नाहीस. आता बघ, विजय हा सत्याचाच होणार. आता विजय आमचाच होणार, माझा आणि माझ्या कुटुंबाचा. आता सायली अर्जुन एकजुटीने या सगळ्यावर कशा प्रकारे मात करतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.